नमस्कार. तर आपण संत्रा लावलेली होती आणि पहा हे संत्र्याची झाडं आता जवळपास 3 वर्षाचे झालेत. तिसरं वर्ष चालू आहे म्हणायचं थोडक्यात. जुलैच्या दरम्यान लावलं तर 2 वर्ष होऊन गेले. तर हे पहा अशा प्रकारचे हे झाडं झालेले आहेत संत्रा. आणि हे अशा पद्धतीने सध्या झाडाची कंडिशन आहे. तिसरं वर्ष चालू आहे ह्याला. काही झाडं आहेत छोटाली. हे पहा तुरळक आहे 2-3, नाहीतर हे पहा पुढे सगळे झाडं हे मोठाले दिसतील. अशा पद्धतीचे संत्र्याचे झाडे. आणि संत्रा आपल्याकडे सक्सेस होईल की नाही याची शाश्वती म्हणजे मला आणखीन अनुभव नाही, परंतु लावलेत हे पाहू शकता. हे अशा पद्धतीचे खोड झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं, संत्रा आपल्याकडे सक्सेस होईल का मराठवाड्यामध्ये? कारण की पश्चिम महाराष्ट्रामध्ये संत्र्याचं फार प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं. तिकडे मोसम पाहायला सुद्धा मिळत नाही, परंतु आपण आणून लावली. आता पाहूया संत्र्याचं होते. आणखीन मला याला कुठं कळी निघालेली दिसली नाही. अशा झाडात कळी निघायला पाहिजे ती, परंतु दिसली नाही. नक्की आपण कमेंटमध्ये सांगा संत्रा आपल्याकडे येईल का नाही. तर उगीच त्याचा मेहनत करून काहीच उपयोग नाही व्हायचा असं नाही हो. चला तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्यायचं. आपण सबस्क्राईब केलं तर असेच नवीन व्हिडिओ आम्ही आपणासाठी घेऊन येत जाऊ. हे पहा आपल्याकडे संत्र्याची 135 झाडाची लागवड केलेली आहे. आणि हे अंतर आहे. लागवड आपण जास्त नाही, परंतु 12 बाय 12 या अंतरावरती लागवड केली होती. आता याला पाऊस नसल्यामुळं थोडं झाडं डेव्हलप व्हायला अडचण होती, परंतु आता हे अशा प्रकारची आघाडी दिसायला लागली. तर तुम्हाला एका जागेवरती एक झाड आपलं पावसाने सेटिंगवरती आलतं, त्याला फ्लावरिंग लागली होती. हाई काय झाली तर ते पहा. आणि त्याला आंब्या बहारमध्ये सुद्धा फळ लागलं होतं. तर हे पहा, हे अशा पद्धतीचं संत्र्याचं फळ आहे. त्याला फ्लावरिंग लागली होती, परंतु गळ झाली वाटतं बहुतेक. हे अशा प्रकारचे संत्रा आहे. याला 4 ते 5 फळ लागले होते, परंतु तोडून टाकले आपण. 1-2 सॅम्पल ठेवलेत की आपल्याकडे सक्सेस होऊ शकते का नाही त्याच हिशोबाने. परंतु या झाडाला फळ लागल्यामुळे असा अंदाज आहे की संत्रा पण आपल्याकडे येऊ शकते. चला तर मित्रांनो, भेटूया. धन्यवाद.